बाबा, आजीचं ऑपरेशन होऊन आता बराच वेळ झालाय हो. डॉक्टरांनी काही सांगितलं का कधी शुद्ध येईल वगैरे? नाही ग, अजून त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे 48 तास वाट बघण्यापासून आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. सॉरी बाबा, या सगळ्यात मी काहीच नाही जबाबदारी घेऊ शकले. घरी घट बसलेत ना त्यामुळे. भावना, अगं सॉरी काय म्हणतेस तू? मला माहितीये की जर गरज लागली तर तू धावत तिकडे येशील. सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. भावना, आणि सासरच्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडायलाच पाहिजेत ना. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी वेळोवेळी तुला कळवत जाईनच. अगं, आणि सिद्धू सुद्धा सारखा फोन करून चौकशी करतो आईची. आणि त्याचे मित्रही आले होते इथे, भेटून गेले आम्हाला. तू नको काळजी करूस. हो, काळजी घ्या हा बाबा. मी आज देवीकडे प्रार्थना केली आजीची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून. माझी खात्री आहे आजीला नक्की लवकर बरं वाटेल. हो, ठेवतो हा. हो ठीक आहे, ठेवते. सिद्धिराज, हा? अहो काय करताय? काय झोपायची तयारी? हो, असं काय करताय? नवरात्रासाठी मी खाली झोपणार आहे ना, मग तुम्ही इथे बेडवर निवांत झोपू शकता. आता तुम्ही जर खाली झोपू शकता मॅडम, तर मी सुद्धा खाली झोपू शकतो ना. हो, मॅडम, माझं ठरलेलं आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं जे करताय ते देवीसाठी करताय. मग मी पण माझ्या आयुष्यातल्या देवीचं बरोबरचं स्थान माझ्या बायकोला देतोय. आणि म्हणूनच मी संपूर्ण नवरात्र तुमच्यासाठी पाळणार आहे. हा, आता तुम्हालाही माहिती आहे की माझ्या हस्ते तर देवीची पूजा होऊ शकत नाही, कारण आपली आजी काय तसा होऊच देणार नाही. आणि तुम्हीच माझ्यासाठी त्या जागी आहात. आणि म्हणूनच तुमची साथ द्यायचं ठरवलंय मी. यातून माझी भक्ती, माझी श्रद्धा सगळं देवीपर्यंत पोहोचेल. सिद्धिराज, सिद्धिराज, अहो, मॅडम, बसा बसा. आता उगाच मला हे सगळं करायची गरज नाहीये हे मला समजवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही दूध. अहो, सकाळपासून तुम्ही एवढा उपवास वगैरे करताय, थकला असाल तो. प्या. थँक्यू. उपवास वगैरे करून मॅडम त्रास होत असेल ना तुम्हाला? सिद्धिराज, ज्याच्या आयुष्यात गाडे पाटलांसारखा मित्र आहे ना, त्याला कसला त्रास नाही होत. तुम्ही जेवलात का? अहो, असं काय बोलता? माझा पण तर उपवास आहे ना मॅडम. असं काय? तुमचा कसला उपवास? काही काय, सकाळी तुम्ही जेवलात ना. तुम्ही उपासाचे म्हणजे सकाळपासून तुम्ही फक्त उपासाचेच पदार्थ खाल्लेत. आणि मला असं वाटलं की घरी आपल्या उपासाचे पदार्थ बनतात म्हणून. म्हणजे तुम्ही. अहो बस काय मॅडम, म्हणजे तुमच्यासाठी एवढं करू शकतो मी. सिद्धिराज, अच्छा मॅडम, आणि आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? कोणती? देवा, किती परीक्षा बघणार आहेस अजून आमची. आजींवर तिकडे मोठं संकट ओढावलंय. त्यात आता जानूही सापडत नाहीये. आई बाबांनी कशा कशाला तोंड द्यायचं. तूच बघ बाबा काहीतरी. वहिनी, वहिनी, वहिनी. जानू, जानू, काय झालंय? बरी आहेस ना? आधी आधी तू आधी बस बरं. बस इथे. थांब, मी पाणी घेऊन आले. हे घे, पाणी घे. बरं वाटतंय आता?
जानू अगं कुठे होतीस बाळा तू? किती शोधलं तुला आणि हॉस्पिटलमधनं अशी कुणाला न सांगता कशी काय निघून गेलीस तू? अगं शोधून शोधून सगळेजण एवढे घाबरले होते ना, मला तर बाई काही सुचतच नव्हतं काय करावं ते. आणि काय ग जानू, अशी धापा टाकत का आलीस तू? आणि हे मळवट काय झालंय काय नेमकं? वहिनी काळजी करू नकोस. हे बघ मी ठीक आहे. मी जरा दमले म्हणून मला धाप लागली आहे. मी काय म्हणते, मी जरा आज जाऊन पडू का? थोडा वेळ झोपेन तर बरं वाटेल. बरं बरं पड तू, पण मी थोडंसं खायला काहीतरी आणते तुला. काही खाल्लं नसशील ना तू? दमली असशील. येऊ का तिथपर्यंत? जाते मी. सावकाश जा. देवा, जानू घरी परत आली. तुझे लाख लाख आभार. आईंना कळवायला हवं. आई, जानू घरी परत आली हो. हो, मी सांगते यांना. हो हो. अहो काळजी करू नका, जानू घरी पोचलीये. काय हो, पण अशी अचानक घरी का निघून गेली ती? ते नाही विचारलं मी, पण सुखरूप घरी पोचलीये, आराम करते. नशीब ती कुठे ते कळलं तरी. अगं मला याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं की समजा जैनने विचारलं जानू बद्दल तर त्याला सांगायचं काय? देवाला काळजी असते हो. आता तुम्ही काळजी करू नका, सुखरूप आहे आपली जानू. लक्ष्मी, पण जोपर्यंत आई अगदी पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत काळजी असणारच नका. खरंच सांगते हो, नका काळजी करू. अहो देव निष्ठुर नाही, त्याला सगळ्यांची काळजी असते. माझा विश्वास आहे सासूबाई लवकर बऱ्या होतील, बघाल तुम्ही. ओ माय गॉड, आजी शुद्धीवर येत आहेत.